आता आपण उदाहरणे जी सोडवलेली आहेत पुस्तकामध्ये ती बघूयात. उदाहरण क्रमांक ए चे निर्देशक -7 4, बी चे निर्देशक -6 -5 असून बिंदू टी हा रेख ए बीचे 7 2 या गुणोत्तरात विभाजन करतो, तर टी बिंदूचे निर्देशक काढा. मग आता एक्स आपण इथे काय समजलाय, एक्स आणि वाय आहेत असं आपण इथे ह्या रेषेवरती हा जो टी बिंदू आहे त्याचे हे निर्देशक एक्स वाय समजूया. मग आता इथे रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार आपण हे सूत्र घेतलं, एक्स बरोबर mx2 अधिक nx1 छेद m अधिक n. त्यामध्ये ह्या किमती लिहिल्या, उत्तर आपल्याला मिळालं -56/9. त्याचप्रमाणे आपण काय केलं, वाय बिंदूची सुद्धा सूत्र घेऊन वाय बिंदू काढला, त्यामध्ये किमती ठेवल्या आणि वाय बिंदू काढला -3. म्हणजेच आपण यावरनं काय म्हणू शकतो, तर टी बिंदूचे निर्देशक एक्स बरोबर -56/9 आणि वाय बरोबर -3 येते. उदाहरणार्थ उदाहरण क्रमांक 2 बघा. बिंदू पी चे निर्देशक -4 6 हा ए -6 10 आणि बी आर एस यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला 2:1 या गुणोत्तरात विभागतो, तर बिंदू बी चे निर्देशक काढा. इथे आपण सूत्र काय घेतलेलं आहे, रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र वापरलेलं आहे. त्यामध्ये आपण ह्या किमती ठेवलेल्या आहेत. आर बरोबर आपल्याला -3 मिळालेलं आहे आणि एससाठी पण आपण ते सूत्र घेतलेले, ते एस बरोबर आपल्याला मिळाले 4. म्हणजेच बी बिंदूचे निर्देशक -3 आणि 4 आहे. उदाहरण क्रमांक 3 बघा. ए 15 5 हे निर्देशक, बी चे 9 20 हे निर्देशक, पी चे 11 15 हे निर्देशक असून ए डॅश पी डॅश बी, तर बिंदू पी हा रेख ए बी चे कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा. म्हणून बिंदू पी 11 आणि 15 रेख ए बीचे MSN या गुणोत्तरात विभाजन करतो असे मानू आणि विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर आपण सूत्र घेतलं mx2 अधिक nx1 छेद m अधिक n. यामध्ये सगळ्या किमती लिहिल्या आणि आपल्याला उत्तर मिळालेलं आहे m छेद n बरोबर 4/2 बरोबर 2/1. म्हणजेच विभाजनाचे गुणोत्तर कसं आहे, 2:1. याप्रमाणे वाय निर्देशाच्या सुद्धा किमती घालून येणारं गुणोत्तर तुम्ही काढू शकता आणि तुमचं निष्कर्ष तुम्ही इथे याप्रमाणे लिहू शकता. आता उदाहरण क्रमांक 4 बघा. बिंदू ए कंसात 2 - 2 आणि बी कंसात -7 आणि 4 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. रेषाखंडावरील जे 2 बिंदू त्या रेषाखंडाचे 3 समान भाग करतात त्या बिंदूंना त्या रेषाखंडाचे त्रिभाजक बिंदू म्हणतात. आता इथे समजा बिंदू पी आणि क्यू हे काय आहेत, बिंदू ए आणि बिंदू बी यांना जोडणारे रेषाखंडाचे त्रिभाजक बिंदू आहेत. म्हणजेच बिंदू पी आणि क्यूमुळे रेख ए बीचे 3 समान भाग होतात. ए पी बरोबर पी क्यू बरोबर क्यू बी हे झालं विधान क्रमांक 1. म्हणून ए पी छेद पी बी बरोबर ए पी छेद पी क्यू अधिक क्यू बी. म्हणजे ए पी तसाच लिहिला आणि पी बी काय आहे, तर तो पी क्यू अधिक क्यू बी पासून पी बी तयार झालेलं, म्हणून आपण तसं लिहून घेतलं. म्हणून ए पी छेद ए पी अधिक ए पी. म्हणून ए पी छेद 2 ए पी बरोबर 1/2 हे काय झालं विधान क्रमांक 1 वरून. आता तुम्ही म्हणाल हे ए पी कसे आले, तर हे आपण इथे वरतीच बघितलं की ज्या रेषाखंडावरील 2 बिंदू त्या रेषाखंडांचे 3 समान भाग आहेत. म्हणजे हे 3 समान भाग आहेत ना, त्यामुळे मग ए पी सारखाच पी क्यू आहे, पी क्यू सारखाच क्यू बी आहे. म्हणून इथे आपण मग ए पी पी क्यू क्यू बी लिहिण्यापेक्षा ए पीच लिहिलेलं आहे, कारण तिघांचे माप कसं आहे, समान आहे. म्हणून बिंदू पी हे रेख ए बीचे एकाच 2 या गुणोत्तरात विभाजन करतो. म्हणून पीचा निर्देशक 1 गुणिले -7 अधिक 2 गुणिले 2/1 अधिक 2 बरोबर आपण सोडवलं. त्याचं एक्स निर्देशक पीचा काय आला -1, पीचा वाय निर्देशक आला 0. तसेच क्यू बिंदूचे रेख ए बी तसेच क्यू बिंदू रेख ए बीचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन करतो. म्हणजेच ए क्यू छेद क्यू बी बरोबर 2/1. म्हणून क्यूचा एक्स निर्देशक -4, क्यूचा वाय निर्देशक 2. म्हणून रेषाखंडाच्या त्रिभाजक बिंदूंचे निर्देशक -1 0 -4 2 हे आहेत. आता अधिक माहितीसाठी इथे बघा. ए आणि बी या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचे बाह्य विभाजन कसे करतात पहा. ए -4 6 हे त्याचे निर्देशक आहेत. बीचे निर्देशक आहेत 5 10 असे बिंदू असतील तर ए बी रेषाखंडाचे 3:1 या गुणोत्तरामध्ये
बाह्य विभाजन करणाऱ्या बिंदू पीचे निर्देशक कसे काढता येतात ते पहा. म्हणून AP छेद PB, AP छेद PB म्हणजेच 3/1. AP PBपेक्षा मोठी असून A' B' P आहे. AP काय आहे? ह्या PBपेक्षा मोठी आहे आणि A' B' म्हणजे B काय हा त्याच्यावरचा त्या दोन मध्यबिंदू आहे. म्हणून AP छेद PB बरोबर 3/1 म्हणजेच AP बरोबर 3K, BP बरोबर K, तर AB बरोबर 2K. म्हणून AB छेद BP बरोबर 2/1. आता बिंदू B हा रेषाखंड APचे 2/1 या गुणोत्तरात विभाजन करतो. A व Bचे निर्देशक दिले असता P बिंदूचे निर्देशक काढायला आपण शिकलेलो आहोत.